दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चा आता मागील काही दिवसांपासून जोर धरतायत। शरद पवार आणि अजित पवार या काका पुतळ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून अनेकदा गाठीभेटीही होताना दिसल्यात। त्यामुळे राजकीय धुरीणांना हे अंदाज बांधायला सुरुवात केलेली आहे। मात्र राष्ट्रवादीच्या मनोमिलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्टच सांगून टाकलंय। काय म्हणालेत अजित पवार पाहूया। मनोमिलन नाहीच, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं। राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची कोणतीही चर्चा नाही। राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांना अजितदादांचा पूर्णविराम। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतळ्यामध्ये झालेला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात थेट लढत झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली। पवार काका पुतळ्याच्या मागील काही काळात अनेक भेटी झाल्या, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला। मात्र आता स्वतः अजित पवार यांनी यावर भाष्य केलंय। राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या कोणत्याही चर्चा सुरू नाहीत। पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही। पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांकडून वक्तव्य आलं असावं। अजित पवारांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा धागा पकडत आमदारांच्या बैठकीत हे वक्तव्य केलं। यानंतर शरद पवारांच्या त्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार यांनी मनोमिलनासंदर्भात झी24 तासशी ऑफ द रेकॉर्ड भाष्य केलं होतं। त्यानंतर पडद्यामागे काही सुरू आहे का अशी चर्चा सुरू होती। एकत्र यायचं की नाही नव्या नेतृत्वानं ठरवावं। एकत्र येण्याबाबत सुप्रिया अजितनं ठरवावं। मी आता निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय। पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले एकत्र होते। भविष्यात सगळे एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही। काही मंडळी विभागली असली तरी विचारानं एकत्र आहोत। दिल्लीतील खासदारही एकाच विचारानं बांधले गेलेत। काही आमदारांना वाटतं की अजित पवारांसोबत जावं। हा निर्णय मी देणार नाही, निर्णय एकत्र बसून घ्या। पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा। अजून युतीबाबत कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। जर आला तर त्यावर आम्ही विचार करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकृतरित्या असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही की त्या प्रस्तावावरती आम्ही विचार करावा, परंतु अशा ह्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमामध्ये चालू आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही या गोष्टीमध्ये तथ्य नाही। जर तिथल्या गटातल्या काही लोकांचं म्हणणं आहे की अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आलं पाहिजे, हे आम्ही पण ऐकतोय, पण तशा पद्धतीचा अधिकृत प्रस्ताव हा पक्षाकडे अद्याप कुणाकडनं आलेला नाही। दरम्यान राष्ट्रवादीच्या मनोमिलनासंदर्भातील चर्चेवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। अजित पवार हे शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेलेले अमित शहाच्या मदतीने। ते सांगतात जे अजित पवार सांगतात की मीच खरा, मी पक्षाचा बाप जन्मदाता समोर बसलाय तुमच्या व्यासपीठावर आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला। ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे। राजकारणात जे दिसतं तसं असतंच असं नाही। आता अजित पवार जरी कोणत्याही चर्चा सुरू नाहीत असं म्हणत असले तरी त्या होणारच नाहीत असंही सांगता येणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना काका पुतण्या आपल्याला अनेक कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले। युतीच्या चर्चांवर कधीही न बोलणारे शरद पवार आता या विषयावरती बोलू लागलेत। अजित पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुक असलेले आमदार आता थेट माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे। दोन्ही राष्ट्रवादीत दोन्ही गटामध्ये झालेले बदल पाहता आगामी दिवसात जर दोन्ही पवार एकत्र आले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही। सीमा आढे, झी24 तास, मुंबई।